कवी प्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो. जिहादी मनोवृत्ती, तमिळनाडू. तसं पाहिलं ना तर ही मनोवृत्ती संपूर्ण भारतभर पसरलेली आणि मग त्याच्या मागचा हेतू न समजण्या इतकी आता भारतातली जनता, त्यातल्या त्यात हिंदू जनता दूधखोळी राहिलेली नाहीये. तथापि भाषेवरून वैमनस्य, जातीपातीवरून एकमेकातलं वैमनस्य, माझी जात मोठी का तुझी जात मोठी, असा हा विभागलेला समाज, त्यातून मग हिंदूंमधलेच जितक्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठीची धडपड, असे अनेक कंगोरे आहेत जे आपल्या हिंदूंना तुकड्या तुकड्यामध्ये विभागून टाकलंय. आणि हीच गोष्ट स्वतःचे तुकडे करून घेण्यासाठी खूप मोठी उपयुक्त गोष्ट सिद्ध होत चालली आहे. तमिळनाडूमध्ये काय घडलंय? तमिळनाडूमध्ये नॅशनल हायवेचं जाळं मोठ्या जोमात पसरलं जात आहे सगळीकडेच. नॅचरली 50 ते 70 किलोमीटरच्या परिघामध्ये टोल नाका म्हटलं की त्याच्या आसपास पेट्रोल पंप, 2-4 हॉटेल्स आणि छोटे छोटे स्टॉल्स, पुन्हा त्याच्यात छोटी छोटी चहाची दुकानं, नाश्ता मिळण्यासारखी ठिकाणं. हा नजारा तुम्ही आम्ही प्रत्येक टोल नाक्याच्या आसपास 100 मीटरमध्ये पाहतो. आणि याच परिस्थितीचा या जिहादी मनोवृत्तीने प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढचं 20 वर्षांचं प्लॅनिंग बघून छानपैकी आखणी केली आहे. आणि तुम्ही आम्ही मस्त झोपा काढतोय. घडलंय काय की प्रत्येक 60-70 किलोमीटरवरती त्यांचेच धाबे, त्यांचीच छोटी छोटी दुकानं, आणि मग शरणार्थी म्हणून आलेली, कमीत कमी लेबर चार्जेसमध्ये राबवून घेता येतील अशी माणसं मुबलक प्रमाणात त्यांच्याकडे उपलब्ध. त्यांच्या एम्प्लॉयमेंटचा प्रश्न मिटला. राहण्यासाठी अवैध कब्जा केलेल्या अनंत जमिनी त्यांच्या ताब्यात आहेतच आणि ते गिळतायत. तुम्ही आम्ही गाफील आहोत. आणि मग त्यांना संदेश आहेत. काय संदेश आहेत? वस्ती वाढवा आणि त्या वस्तीसाठी एक मशीद बांधा, 10-5 मजार बांधा, येणं जाणं सुरू करा, तिथे एकोप्याने राहा, आणि एखादा लोकल मुद्दा जर तुम्हाला पटला नाही तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवा. आणि तो आवाज उठवताना तो मुद्दा कसा चिघळेल आणि कसा आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हायोलन्स करता येईल याच्याकडे नक्की लक्ष द्या, असे सल्ले दिले जात आहेत. आणि त्याप्रमाणेच तामिळनाडूमध्ये आत्ता एका छोट्याशा मुद्द्यावरून या जिहादी मनोवृत्तीच्या माणसांनी गोंधळ माजवला, अटॅक केला, आक्रमण केलं त्यांनी काही हिंदू लोकांवरती. आणि हिंदूंच्या आस्थेचं प्रतीक म्हणजे आपली गोमाता, अशा एका गोशाळेला टार्गेट करून त्या गोशाळेवर हल्ला केला. आणि अक्षरशः गोमातांची पोटं फाडली हातातल्या जंबियानी, चाकूनी.
इतक्या नीच थराला जाऊन त्यांनी या हिंदू लोकांना त्रास दिलाय. 17 ते 18 मशिदींचं बांधकाम त्या एरियात झालं. टोलनाक्याच्या बाजूच्या जमिनी कॅप्चर करणं चालू आहे. थोडक्यात जे काही आज इस्रायलमध्ये घडतंय, जे काही हमास आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि ज्या पद्धतीने इस्रायलचा हा प्रत्येक नागरिक देशप्रेम दाखवतोय, तो गुण खरं तर आत्तापासून आपल्या रक्तात भिनला पाहिजे. इस्रायल आणि हमासनी जी इस्रायलवर वेळ आणली आहे, 7 ऑक्टोबर, तुमच्या देशामध्ये घुसून तुमच्या बायका पोरींना उचलून नेऊन बलात्कार केलेत का हे घडेपर्यंत तुम्ही झोपलेले राहणार आहात? हा प्रश्न निर्माण होतोय. बांगलादेशमध्ये काय झालंय? जिथं जिथं म्हणून तुमची संख्या कमी आहे, तिथं तिथं त्यांचं वर्चस्व वाढवून तुम्हाला हाकलून लावतायत. काश्मीरी पंडितांचं तेच झालेलं आहे. बांगलादेश त्यांना रिकामा करायचा आहे, एकही हिंदू नकोय. ह्याच्या पुढं कहर जाऊन आपल्या भारत देशात एका ठिकाणी असे बोर्ड लावले आहेत की केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, हैदराबाद, तेलंगणा इथं आमच्या लोकांची आता संख्या वाढलेली आहे, तिथून हिंदूंनी चालतं व्हावं, अन्यथा काश्मीरी पंडितांसारखे त्यांचे आम्ही नक्की हाल करणार आहोत. असे बोर्ड लावलेले आहेत. त्याच्यावरती तो झाकीर, ज्याला आपण हद्दपार केलेला आहे, कुठेतरी इंडोनेशियात तो सहारा घेऊन राहिलाय, त्याचा फोटो, एका मोठ्या उलेमाचा फोटो आणि त्याच्या खाली असा हा धडधडीत असा मथळा लिहिलेले बोर्ड लागतायत. मग झोपा उडणार कधी आपल्या? संपणार कधी झोपा? का आयुष्य आपलं झोपण्यात घालवायचं आणि त्याच बिछाण्यावर तलवारीने 3 तुकडे करून घ्यायचे आपल्या अंगाचे? मित्रांनो, तडफडाट होतोय मनाचा, म्हणून मी ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय. सगळे वाईट आहेत असं आमचं कोणाचंही म्हणणं नाहीये, पण ही जिहादी मनोवृत्ती जर 90% लोकांच्या डोक्यात असेल आणि जर या राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित करणे असेच संस्कार जर तुमच्या बालमनावर प्रत्येक मदरशामधनं होणार असतील, तर त्याचा परिणाम नक्की असाच होणार आहे. छोट्या छोट्या भांडणातनं मोठे उपद्व्याप करायचे आणि आक्रमण करायचं. मग तलवारी, अमुक तमुक हे तर खूप असतं त्यांच्याकडं. मटणाची दुकान आहेत, 70 तर असतातच घरात. मटण कापण्यासाठी लागणारे हिंदूच्या शरीराचं मटण सुद्धा ते करायला कमी करणार नाहीयेत. घडल्यात, इतिहासात या घटना घडलेल्या आहेत. तरी सुद्धा आता झोपेतनं जागे व्हा. आज तमिळनाडू, तेलंगणा, हैदराबाद, कर्नाटका, केरळा हा दोष चालू आहे. काय नक्की त्यांच्या मनात आहे हे आता पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे का? जेव्हा जेव्हा हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढत जातील, तेव्हा तेव्हा यांचे डिमांड्स वाढत जाणार आहेत. आत्ताच पहा, आत्ता नाकी नऊ येणार आहेत तिकीट वाटप करताना. 15% आमचे आमदार आलेच पाहिजेत, अशी डिमांड त्यांनी सुरू केलेली आहेत. आणि मग काही लोचट खासदार, पूर्वीचे मंत्री आपल्या मुलीला निवडून दिलं म्हणून त्यांची चाटायला पण तयार आहेत. शब्द आपोआप येत आहेत ओठावर. आखिर मैं एक देशभक्त फौजी का बेटा हूं. ज्या लोकांनी 1965च्या युद्धामध्ये शस्त्र खाली टाकली की हम हमारे भाईजान लोगों के साथ लढ नहीं सकते असं म्हणून जर एखादी बटालियन शरण जात असेल, युद्ध करायला नाकारत असतील, तर तेव्हापासून ही जिहादी मनोवृत्ती या रक्तात सळसळते. हे काय सांगावं लागेल आता तुम्हाला? बरं, हे रोहिंग्या येतात, शरणार्थी कुठल्या तरी मुस्लिम राष्ट्रातनं येतात.
त्यांना वसवलं जातं. त्यांची आय कार्ड्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, दिल्लीच्या जामा मशीद इथपर्यंत त्यांची कनेक्टिव्हिटी आहे आणि ती जामा मशीद ठरवते की आता ह्यांना डेमोग्राफी चेंज करण्यासारखं कोणतं शहर आहे, कोणत्या शहरात आपली लोकसंख्या वाढवायची राहिली आहे, हा सगळा डेटा त्यांच्याकडे तयार आहे. आणि त्या प्रमाणात दुधाच्या टँकरमधनं सुद्धा अशा शरणार्थींची मुलांची वाहतूक होते. मदरशामध्ये बकरा कसा कापायचा हे शिकवलं जातंच, पण अगर किसी काफिर को सर तन से जुदा करना है तो उसकी गर्दन पे कहाँ घाव डालना है हे सुद्धा शिकवतायत. पुस्तकं सापड़ते हैं, हर हिंदू हमारे लिए काफिर है, इनको मार कर ही हम भारत को इस्लामिक राष्ट्र बना सकते हैं, यह हमारा शत्रू है. अशा पद्धतीची जर शाळेमध्ये शिकवण असेल तर वन नेशन वन इलेक्शन अँड वन नेशन वन सिस्टीम ऑफ एज्युकेशन हे सगळे मदरसे ताबडतोब बंद केले पाहिजेत. अनुदानं मदरशाला देणारी सगळी बंद केली पाहिजे. अल्पसंख्याक हा शब्दच मिटवला पाहिजे. आता द सेम स्टेटस इज नॉट देअर जस्ट लाईक 1947 अँड 1950. अल्पसंख्याकांची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. तुम्हाला त्यांच्या जनसंख्येच्या बळावर धमकावण्या इतकी आणि तुमच्या घरात येऊन गणपती तोडण्या इतकी त्यांची मजल चाललेली आहे. कायदा शांततेसाठी असतात कायदे, पण इथं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्या या सर्व फॅसिलिटीजचा उपयोग, मिळणाऱ्या पैशाचा उपयोग तुमच्या विरुद्ध चालू आहे. हलाल सर्टिफिकेट, पैशाचा ओघ रोज तुम्ही खरेदी करताय, त्याच्यातनंच तुमची मुर्दे पाडण्यासाठी तलवारी बनतायत. नाही समजणार कोणाला. टोल नाक्याच्या अवतीभोवती वस्ती करणं, मशिदी बांधणं याचा अर्थ जर तुमच्या लक्षात येत असेल, एक फौजीचा मुलगा म्हणून माझ्या लक्षात येत आहेत या गोष्टी. एखाद्या वेळेस जर मोठा व्हायलन्स झाला बांगलादेशसारखा किंवा त्याच्याही पेक्षा जास्त युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर या टोल नाक्यावरनं तुमच्याकडे येणारे अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या गाड्या अडवल्या जातील. त्या अडवणं यांना सोपं जाणार आहे. कनेक्टिव्हिटी जोडणं यांना सोपं जाणार आहे. त्याच्यासाठीच त्यांनी हा त्यांचा डेमोग्राफी चेंज करताना टोल नाक्याच्या आसपासचा इलाका तिथं जमिनी परचेस करणं हे जोरजोरात चालू आहे. जिथेही आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचं वोटिंग आय कार्ड हे बनवलं जातं, बनवलं गेलं आहे, कोण कोण जबाबदार आहेत त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, भले ते हिंदू असोत कोणीही असोत. जिथं जिथं म्हणून या लिंक लागलेल्या त्या सगळ्या उद्ध्वस्त केल्या पाहिजेत आणि CAA आणि NRC ताबडतोब लागू झाला पाहिजे. युनिफॉर्म सिव्हिल कोड, इट इज ऑल्सो अननेसेसरी. काही गरज नाहीये वेगळे कायदे. वन नेशन वन लॉ, वन नेशन वन एज्युकेशन अँड वन नेशन वन इलेक्शन. नक्कीच याचा फायदा होणार आहे. कायदे बदललेच पाहिजेत. 1955 पासून जर अल्पसंख्याक आयोगाची स्थापना होते आणि करोडो रुपयाची खिरापत त्यांच्या घशात जाते आणि त्याचाच परिणाम आज दिसतोय. मस्जिद बनाते हैं हम, प्रार्थना के लिए तो बनाते ही है, लेकिन उसके बेसमेंट में हम तलवार और पिस्तूल का जखीरा भी रख सकते हैं. ही मानसिकता आहे त्यांची. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक मुस्लिम हा या जिहादी मनोवृत्तीचा नाहीये. तथापि हे पर्सेंटेज रोज वाढत चाललेलं आहे, रोज वाढत चाललेलं आहे. आज तामिळनाडूमध्ये एखाद्या गोशाळेवर हत्या करून त्या मोक्या जनावरांची पोटं फाडण्या इतकी घाणेरडी मनोवृत्ती, आणि ते सुद्धा गोवंश बघून. गाईला, गोमातेलाच फक्त पोट फाडण्याच्या त्यांनी शिक्षा दिल्या. रक्ताची थारोळी जमली गोशाळेमध्ये. काय अंगावर काटा येत नाही, डोळ्यातनं आसवं येत नाहीत हे ऐकल्यावर? रक्त खवळून उठत नाही हे ऐकल्यावर? का झोपायचंच आहे अजून? मित्रांनो, अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. सर्व नेत्यांना नम्र विनंती करेन मी, अरे स्वतःच्या खुर्च्या आणि हा स्वार्थ थोडा बाजूला ठेवा. गेले ते दिवस
सिक्युलरिझम शब्दाला गोंडसपणे जवळ घेऊन बसणं हे दिवस संपलेत. तुम्हाला जेव्हा जिवंत जाळतील ना, तेव्हा तुम्ही जागे होणार आहात का? हा माझा नेते लोकांना सवाल आहे. हिंडू शकताय का तुम्ही विदाऊट सिक्युरिटी? तुमचाच देश आहे ना हा? नाही हिंडू शकत. कारण त्यांनी कारस्थानं पण तशीच केली आहेत. जिहादीच काय, एखादा तडफडणारा हिंदू सुद्धा त्यांचे तुकडे करेल. विदाऊट सिक्युरिटी येऊन दाखवावं त्यांनी बाहेर. नाही जगणार ही मंडळी. किती बगळे एका दमात मरतील ना, काय सांगता येणार नाही. आणि ह्यांचं गोंजारणंच हे तुमचे आमचे तुकडे होण्यासाठी जबाबदार ठरणार आहे. मग ह्यांना पण कुठे ठेवायचं हे पण आता जनतेने ठरवलं पाहिजे. जाती पाती विसरून तुम्हाला सर्वांना एका छताखाली आलं पाहिजे. अदरवाईज या भारतामध्ये निम्म्या भागावरती फक्त तिरंगा आणि निम्म्या भागावर तुम्हाला हिरवा झेंडा विथ चांद हे पहावं लागेल. हे नामुष्की तुमच्यावर येणार आहे. मित्रांनो, चला सावध होऊयात. हा विषय तसा पाहिला तर खूप लांबू शकतो. खूप काही करता येतंय, पण राजकीय इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. विकले गेलेली माणसं आहेत. मतांच्यासाठी, एक गठ्ठा मतदानासाठी वाटेल तेवढ्या फॅसिलिटी त्यांना द्यायला तयार असलेली ही राजकीय मंडळी जोपर्यंत बदलली जात नाहीयेत, त्यांची पुरसटलेली मानसिकता जोपर्यंत संपत नाहीये, जोपर्यंत मनामनामध्ये बाळासाहेब ठाकरे जिवंत राहत नाहीयेत, तोपर्यंत या देशावरचं हे संकट असंच वाढत जाणार. इतकंच मला कळतंय. जय हिंद, जय भारत.